तिसरा तरंग आला, काढा तिसरा तरंग. दुसऱ्या तरंगामध्ये काय काय सांगितलेलं आहे? बरोबर आहे ना. अधिकारी कोण आहे या ग्रंथाचा? अधिकाराचं लक्षण सांगितलं पाहिजे ना. अरे अधिकाराचं लक्षण, ज्यांनी या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व निष्काम उपासना करून मलविक्षेप हे दोन दोष निवृत्त केलं असून जोरदार आहे थोडा. ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचे आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो या ग्रंथाचा अधिकारी. असं त्याची लक्षणं सांगायचे. मोक्षत्व असावं लागतं. इथलं अधिकाराचं त्याच्यावरची पूर्वपक्षाची शंका. अधिकारी संभवू शकत नाही. पूर्वपक्ष केला आहे ना, जाऊ द्या, नाही सांगता येत. मोक्ष कसा आहे? सकल लोकांची परमानंदाची आहे की. पूर्वपक्षाची शंका कोणी सकल दुःख निवृत्ती करतात. बरं का? आत्यंतिक निवृत्ती करतात. अध्यासवाद सांगितला. काय सांगितलं? जगन्मिथ्यात्मनिश्चय आहे. मग जगन्मिथ्यात्म कार्याध्यास संभवू शकत नाही, कारणाध्यास संभवू शकत. पूर्वपक्षाची शंका आहे ना. कार्याध्यास म्हणजे काय, कारणाध्यास म्हणजे काय? कार्याध्यास कसा संभवू शकत नाही? नाही का? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारी पुन्हाची सामग्री पूर्वपक्षाची यांची. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. पुढे ते सजातीय काढून टाकायचं, पुन्हा कोणतं ठेवायचं. आणि दोषत्र आहे. पूर्वपक्षाची शंका होती, दोषत्र आहे. अशा रीतीने कारणचं वर्तमान जीवनमुक्तीची इच्छा कोणाला नाही. सकल दुःख निवृत्तीची इच्छा आहे म्हणजे जगन निवृत्तीची काय एक मन ब्रह्मप्राप्तीची. सुख म्हणजेच मन ब्रह्म म्हणजेच मन ब्रह्मप्राप्तीची काय. बरं, विषय सुखाची इच्छा म्हटल्यानंतर विषय सुखाची इच्छा नाही. विषय सुखाची इच्छा का नाही? पूर्वपक्षाने म्हटलं ना, विषय सुखाची काय. तुमच्या मोक्षात तरी विषय सुख नाही. मला काय उत्तर दिलं? विषय सुख आहे आणि अनंत दुःखाने काय आहे ते व्याप्त आहे. त्याला मूळ कारण आहे कोण? अज्ञान. धर्माधर्म अनुकूल प्रतिकूल ज्ञान. शेवटी अज्ञान. अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत. मग कारणसह वर्तमान जगत निवृत्ती. असं थोडक्यामध्ये सगळं विषयाच्या बाबतीमध्ये सुद्धा. कोणता विषय आहे या ग्रंथाचा? संभवू शकत नाही. का संभवू शकत नाही? विषयाच्या ठिकाणी नाही, जीवाच्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्य घडू शकत नाही. कारण विजातीयता आहे. काय? जीवाच्या ठिकाणी 5 प्रकारचे काय कोणते क्लेश आहे? अंग दुखते का? अभिनिवेश कशाला म्हणतात? अभिनिवेश म्हणजे मरणाची भीती. प्रत्येक माणसाच्या पाठीमागे मरण आज नाही पण कालांतराने आल्याशिवाय ते 5व्यात पोचलेलं आहे. एखादा माणूस म्हणतो मी मरणारच नाही, तर वेडा माणूस म्हणायचा. मग पूर्वी
आताचे लोक आहे का? आताचे लोक राहतील का पुढे? तारा खंडित आहे का चालूच आहे? म्हणून प्रत्येक त्याला लय रूप म्हणतात. लय पुन्हा आपल्या कारणामध्ये झाले. मरण मरण म्हणजे काय? या देहातून त्या देहातून त्या देहातून असं सारखं चक्र. कोणताही खाली मिळाले काही सांगता येत. खंतीत आहे ना करा. तर जडभरत राजा सुद्धा हरणीच्या गर्भात गेला कुठे. पुढचा जन्म आपल्याला कोणता मिळेल काही सांगता येत. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये चांगलं उत्तर आहे. यम यम वापी काय का जाऊ द्या कथा. मग कशी सिद्धी करून दाखवली. जीव स्वरूपाची व्याख्या सांगायची. जीव चैतन्य अधिष्ठान. अधिष्ठान चैतन्य. पुढे अविद्या आणि त्या अविद्यामध्ये पडलेलं तीन मिळून काय होतं. आणि जीव असं जीवत्व नष्ट करून ब्रह्मरूपाला सांगायचं. विशिष्ट जीवाला ब्रह्मत्व नाही. मग ब्रह्मरूप कोण आहे? विशिष्ट समजलं. विशेषणाने युक्त त्याला विशिष्ट म्हणतात. हे हा मुलगा आहे हे तुम्हाला ज्ञान झालं. हा हुशार मुलगा आहे. आता हुशार एक आहे म्हणजे तुम्हाला त्याचं ज्ञान झालं. जे वाक्य जो शब्द आपल्याला ज्ञान करून देतो त्याला म्हणायचं विशेषण. विशेष सांगतो नाही काय. क्रिया विशेषण. हा मनुष्य चालतो. हा म्हटला जलद चालतो. जलद एक आहे कोणाचं? क्रियेचं आहे. जाऊ दे व्याकरणाचा पाठ नाही आपला. म्हणून विशेष विशेषण भाव. त्याच्यामध्ये विशेष कोण आहे विशेषण कोण आहे असा विचार. विशेष भाव त्याच्यामध्ये साक्षी आहे. आणि तो साक्षी एक नसून किती आहे? साक्षी म्हणजे आत्मा. बरं. साक्षी आत्मा त्वंपद लक्ष वगैरे असे नाव आहे त्याची. बरोबर असं जीवाची आणि ब्रह्माची एकता करून सांगायची. पुढे अभिप्रायावर प्रयोजनावर शंका केलेला. प्रयोजनावर कोणत्या शंका केल्या? प्रयोजन सिद्ध झालं पाहिजे ना. हे अधिकारावर शंका. पुढे पुढे सांगता आलं पाहिजे ना. नाही सांगत. प्रयोजन कोणतं आहे? सकळ दुःखाची निवृत्ती परमानंदाची. हे केव्हा संभवू शकेल? दुःखाची निवृत्ती वगैरे सकल लोक अध्यस्त ठरलं पाहिजे. काय ठरलं पाहिजे? अध्यस्त जर ठरलं तर त्याची सिद्धी होऊ शकेल. सिद्धी होणार. त्या अध्यासाचे प्रकार कार्य अध्यास. पुढे कार्याध्यास. म्हणून हे दुःख सत्य नसून काय आहे? मिथ्या म्हणजे अध्यस्त आहे. आणि अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते? म्हणजे प्रयोजनाची काय होते? तरंग काय झाला? चिंतन करायचं. असं तुम्हाला अनुवाद करता आला पाहिजे. गेल्या वर्षी सुंदर अनुवाद करायचा. पुढे आता तरंगत विसरा. याच्यामध्ये गुरु शिष्याचा संवाद आहे. तुमच्या भगवद्गीतेशी सुद्धा गुरु शिष्याचा संवाद दिला आहे. अर्जुन शिष्य आहे. भगवान काय? दोघाचा काय? धृतराष्ट्र शिष्य आहे. भगवान काय? गुरु आहे का? उलट निंदा करतो कोणाची.
भगवान श्रीकृष्णाची निंदा करत होतो, अर्जुनाची सुद्धा काय करत होतो. मग गुरु शिष्याची जोडी आहे म्हणून ते जो संवाद आहे अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा, त्यालाच मला श्रीमद भगवत गीता. महाभारतामध्ये का व्यासोनारायण आणि त्याला मराठी आपल्या या भाषेचा. आता हे गुरु शिष्य म्हणजे त्याच्या लक्षणात बसला पाहिजे. कोणी कोणाला गुरु म्हणत नाही, कोणी कोणालाही म्हणत नाही. तेव्हा जो गुरुपदाला योग्य असेल त्याला आणखी गुरु असं म्हणायचं. त्याचा तो इथे विचार करायचा. माझा आता तरंग तिसरा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. 4 अनुबंध यथार्थ समजून घेऊन अधिकारी पुरुषांनी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूस शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण व पठन करावा, म्हणजे त्यास मोक्ष साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होईल. अधिकारी पुरुषांनी आणि मुक्त होण्याकरता कोणाचा आश्रय करावा. मग ज्या सद्गुरूचा आश्रय करायचा त्याचं लक्षण सांगतात अगोदर, नाही का. जो ज्याच्यामध्ये आणखी हे नसेल, त्याच्याजवळ ज्ञान नाही, लक्षणात बसत नसेल, तर तो काय होत असतो तो, नाही का. कारण पुढे काय आहे, मुक्त व्हायचं आहे ना, काय व्हायचं आहे. मग कोणी मुक्त करतो का. नाही तर म्हटलं मी मुक्त करतो तुम्हाला, मला तू मुक्त आहेस का बघू म्हणलं. आपला आता योग्य काय लागतो, अधिकारी लागत असतो. आणि तो कसा अधिकारी लागत असतो त्याला सद्गुरू असं म्हणायचं. आणि बाकीचे काय असतात ते सुद्धा आपल्याला ज्ञान देतात, पण ते सद्गुरू पदाला प्राप्त नाही, नाही का. प्रत्येक विद्या आहे, ज्या विद्येचा जो आपल्याला ज्ञान देईल तो आपला काय आहे, मग पक्वास शिकवणारा असेल तो सुद्धा काय. पण तो बरं का लौकिक गुरु आहे. कोणता गुरु. जन्म मरण निवृत्ती करण्याची शक्ती त्याच्यामध्ये नाही. मग कोण पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी बरोबर लक्षण जुळतं. कुठं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये योग्य असा तमेव जित्वा ततिवर्तिमेति नान्यपंथा न्यायते. मोठं दुःख म्हणजे कोणतं असेल, लौकिक दुःख सोडून द्या किंवा लौकिक आनंद सोडून द्या. सर्व सृष्टीकडे जर आपण निरीक्षण केलं तर मोठ्यातलं मोठं दुःख म्हणजे देह सोडून जाणं हे काय मुख्य आहे. घर सोडून जाणं हे दुःखच आहे, पण देह सोडून जाणं. एखाद्या मालकाचं भाडेकरूचं जर पटलं नाही तर भाडेकरू घर सोडून काय करतो. वियोग आहे पण संयोग आहे. पण मरणाचं असं दुःख आहे की एकदा वियोग झाल्यानंतर मेलेला माणूस पुन्हा काही परत येत आला का कोणी. अरे आला का कोणी. तुम्हाला माहिती असेल तर सांगा आम्हाला. गेला की गेला तो रडत बसा का काही करा, त्याच्या नावानं काही बंगला बांधा का काही करा, तो पुन्हा काय होत नाही, परत येत नाही. बाकीच्या गोष्टी परत राम वनवासात गेला, दशरथाला काय झालं पण पुन्हा परत आला ना. एखादी मुलगी असते, बाप तिचं लग्न करते, ती पतीच्या घरी जाते, वियोग आहे की नाही, पण परत पुन्हा काय होते. पण हा वियोग कसा आहे, कायमचा आहे, गेला की संपला. मग सर्वामध्ये मोठं दुःख कोणतं आहे. मग सोडूशा वाटत नाही आणि नेल्याशिवाय प्रत्येक माणसाला काय वाटत असते, जाऊ द्या. या दुःखातून मुक्त करणारा जो कोणी असेल त्याला सद्गुरू असं म्हणा. त्याचं लक्ष श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम बसच द्या. सद्गुरूंचे लक्षण. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्रांचे अध्ययन केलेला, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारा आणि कृपाळू म्हणजे शिष्यास उपदेश करण्याची कळकळ बाळगणारा तो सद्गुरू. 3 पद वापरलेले आहे.
एक क्षत्रिय, दुसरं ब्रह्मनिष्ठ आणि तिसरं कृपाळू. आणखी पदं वाट पडली, पण 3 पदामध्ये गुरुचं लक्षण झालं. क्षत्रिय म्हणजे वेदशास्त्र संपन्न असणारा, आलेल्या शंका सर्व निवृत्त करणारा, त्याला क्षत्रिय असं म्हणतात. वेदाध्ययन केलेला. पुढे दुसरं आहे ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मात्मबोधामध्ये तुमच्या गीतेमध्ये ज्याला आणि हे म्हटलं ईशा ब्रह्मी स्थिती प्रार्थ आहे ना, चित्तप्रज्ञाची लक्षणं सांगितली ना, ती लक्षणं बरोबर जुळते त्याच्या ठिकाणी. त्याला ब्रह्मनिष्ठ असं म्हणायचं. बरं असेल ब्रह्मनिष्ठ, कृपाळू असेल, काय सद्गुरू असेल, आपल्याला काय उपयोग? मग त्याचा जीवाला काय झाला पाहिजे? एखाद्या श्रीमंताच्याकडे पुष्कळची श्रीमंती आहे, गरिबाला काय उपयोग त्याचा? मग जीवाला बंधनातून सोडवण्याकरता त्याच्यात तळमळ असली पाहिजे. काय असली पाहिजे? तळमळ असं बुडत आहे जन आणि म्हणून हे कळवळा. मग त्याच्या ठिकाणी कृपा असावीच लागत होती. या 3 पदाने युक्त बसावं लागतं. त्याच्यातले 2 पदं मुख्य आहे. एक क्षत्रिय आणि दुसरं कोणतं? केवळ ब्रह्मनिष्ठ असेल, क्षत्रिय नसेल तरी गुरु नाही. क्षत्रिय आहे पण ब्रह्मनिष्ठ नाही तरी. बरं कृपाळू आहे ते काही सांगता येत नाही, असेल अथवा नसेल. बसा. वेदशास्त्रांचे अध्ययन करून ब्रह्मनिष्ठ नसेल तर तो सद्गुरू नाही. वेदशास्त्राचं काय केलेलं, अध्ययन केलेलं असावा. ते 2-4 प्रकार असतात. काही ना अध्ययन करण्याची काही आवश्यकता नाही. ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना अध्ययन करण्याची आवश्यकता आहे का? तर कोणत्या शाळेत गेले होते ज्ञानेश्वर महाराज? का सारे शाळेतले गुरुच त्यांना गुरु मानत होते? मग तुमच्या गीतेमध्ये ते उपजताच ज्ञानी आहे. काय उपजताची ज्ञानी आले लोटांगणी. नाहीतर मग रात्री अभ्यास करत होते आणि सकाळी उठल्यावर गीतेवरती भाष्य लिहित होते. असं होतं काय? मग उपजताच ज्ञानी, त्यांना अज्ञान करण्याची काय नाही. कारण ते मागच्या जन्मातलं ज्ञान जसंच्या तसं. तुकाराम महाराजांना कुठं कोणा काही याच्याकडे जाण्याची आवश्यकता आहे का? वेदाचा तो अर्थ. म्हणलं महाराज तुम्ही तर अध्ययन केलं नाही, तुम्हाला पुढे सांगू. त्याला युक्त योगी म्हणतात. अध्ययन करण्याची आवश्यकता आहे. आणि अध्ययन करून ज्ञानी म्हणाला त्याला युंजान योगी म्हणतात. अध्ययन करून झाला. आता आपण अध्ययन केल्यानंतर ज्ञानी होईल तसं काही सांगता येत. उगा पाठ ऐकायचा म्हणून ऐकायचा. आवडाचाही लागत असेल. म्हणलं तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नियम आहे, विचारसागर संस्कृत शिकलंच पाहिजे. आणि इच्छा नाही मग त्याचं उपहासात्मक श्रवण होत असतं. इच्छा असावी लागते. म्हणून तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना, अधिकाराच्या लक्षणामध्ये मुमुक्षुत्व ठेवलेलं आहे. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. इच्छा नसेल तर त्याला म्हणलं का पाठाला कशा करतात? म्हणलं टाईमपास करायचा आहे. काय करायचं आहे? वेळ जात नाही म्हणून काय करायचं आपला. एक विद्यार्थी बघा आसन घेऊनच यायचं बघा. काय तर पाठाला आसन कशाला आणलं? म्हणायला लागलं घरी एकटं असलं म्हणजे वेळ जात नाही, पाठामध्ये असलं म्हणजे वेळ जास्त. म्हणून कोणत्या याची तीव्र इच्छा असावी लागते. कोणती इच्छा? सामान्य नाही. कोणती इच्छा असावी? ज्याच्या ठिकाणी आणि उद्धाराची तीव्र इच्छा असेल तो या ग्रंथाचा काय पुढे एक एक वाचत जा. ब्रह्मनिष्ठ असून शास्त्र अध्ययन नसेल तरीही तो सद्गुरू नाही. हो बाबा.
म्हणून तो शास्त्राध्ययन केलेला असावा, पुन्हा ब्रह्मनिष्ठ असावा, ज्याला जीवाचा आत्म्याचा ब्रह्मात्मैक्य रूपाने ज्ञान झालेलं आहे. वेदांतशास्त्र काय करते बरोबर? वेदांत चिंतनाने बरं का, मी देह नसून मी ब्रह्मात्मैक्य अपरोक्षत्वाने ज्ञान होते. कोणत्याही उद्धार करणं काय म्हणजे शुकाचार्याने परिस्थितीचा उद्धार केला म्हणजे काय केला? मग त्याच्या स्वरूपाचं ब्रह्मरूपाने काय करून दिलं? नष्टो आता शुकाचार्य. अर्जुनाचा उद्धार केला म्हणजे काय केलं? काही बदल केला का त्याच्यात? मग गुंतलो होतो अमृत अर्जुनपणे तो मुक्त झालो होतो. हे आपल्या स्वस्वरूपाचं काय करून देतात? तो याच्यामध्ये चालले. पण त्याला योग्य असा काय असावा लागतो? गुरु. नाहीतर मग काय उघड्या घरी नागडं गेलं सारे राणी दुःखी दुःखी. एकादशीच्या दिवशी शिवरात्रीचं पाहुणं शिवरात्रीच्या दिवशी योग्य अधिकारी असावा लागतो. त्याला म्हणून त्याच्यात 3 लक्षणं ठेवलेली आहे. त्याच्यात 2 फार महत्त्वाची आहेत, श्रोत्रिय आणि दुसरं कोणतं? तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमत्तमम् शाब्दे परेच निष्णातम. शाब्दे परेच, शब्द म्हणजे परोक्ष ज्ञान आणि पर म्हणजे अपरोक्ष ज्ञान. ज्ञानाचे 2 प्रकार, परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाने जीव ब्रह्मैक्य सिद्ध होत असे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमेत शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्य पश्चिमाश्रय. तुमच्या गीतेमध्ये लक्षण आहे ना, तद्विद्ये प्रणिपाते. ज्ञानीना म्हणजे परोक्ष ज्ञानी आणि तत्वदर्शीना म्हणजे अपरोक्ष ज्ञानी. या दोन्ही यांनी अंकित असलेला तो या गुरुपदाला काय योग्य आहे. बरे ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून तो स्वतः मुक्त म्हणजे कृतार्थ आहे. परंतु शास्त्र अध्ययन नसल्यामुळे शिष्याकडून होणाऱ्या सर्व शंका निवारण करण्याचे त्यास सामर्थ्य नाही, म्हणून तो सद्गुरुपदास योग्य नाही. क्षत्रिय असला पाहिजे. काय असला पाहिजे? क्षत्रिय नसेल तर काय का आपोआप ज्ञान येत असतं की गुरुच्याकडे अध्ययन करावं लागतं? आपोआप कुठं ज्ञान येत असते का? त्या ज्ञानात बरं पुन्हा आणखी कशाची त्याला तीव्र उद्धाराची जाणीव असावी लागते. एखादा सोडून द्या, गुरुकृपा झाली तर देवते. पण विना अध्ययन केल्याशिवाय सर्वसामान्य नियम आहेत, विद्या प्राप्त होऊ शकत नाही. तर ते अपवाद असतो. अमक्यानं कृपा झाली म्हणून तो गावबासारखे त्याचे प्रश्न वेगळा. सगळेच काय गावबा आहे का? एखाद्याने म्हटलं झोपाच काढतो आपल्या आणि मला विद्या प्राप्त झाली पाहिजे. अरे पण झोपा काढून कुठं ज्ञान म्हटलं गावबाला भेटलं का? सगळेच गावबा आहे का? विना प्रयत्नाशिवाय विद्या प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यातही पुन्हा आणखी ज्याच्याकडून विद्या प्राप्त करून घ्यायचा विश्वास असावा. संताची पायी पण नम्रता असावी लागते. ते तर सेवा मग तो स्वाधीन कधी सुपटा. इथं एक विद्यार्थी होता पाहते, सांगतात गोष्ट. श्रीमंताचा पोरगा होता तो. मग इथं जे आपल्या वाट्याला जे काम आलं ते काम काय केलं पाहिजे. नाही तर ते टोपल्याचे संडास जायचे आणि 8-8 दिवसांनी पाळी यायची. मग ज्याची पाळी असली त्याने तर संडास काय करायचा. एका पोरावरती पाळी आली, मारुती विवाह होते. तर म्हटलं बाबा मला हे काम सांगता का तुम्ही संडास साफ करायचा? म्हटलं माझ्याकडे कामगार लोक आहेत. काय आम्ही त्याच्याकडून काय करून घेतो, काम करून घेतो. आणि मला असलं की आम्हाला काम सांगता का? ते म्हटले पहा आमच्या संस्थेमध्ये आला तो
इथं श्रीमंत गरिबीचा काय नाही. आम्ही सांगितलं ते काम काय केलं पाहिजे. म्हणलं आम्ही सांगितलेलं आहे कोणतं संडास काय करा, करायचे नसेल तर म्हटलं आता आपलं सुटकेस काय करा. आणि लगेच या दराने काय व्हायचं, चालू लागायचं. तिथं सेवा ते काही नसतं. सेवा म्हणजे जे काम आपल्याकडे आलेलं सांगितलेलं काम काय केलं पाहिजे, पूर्वीचा दंड कसं ते काही नाही. पटत नसेल तर चालू लागा. त्याला म्हणायचं तद्विद्धी परिप्रश्न येईल. सगळ्या उपनिषदामध्ये असे ना म्हणायचं नाही. सगळे उपनिषदातले असेच आहे सगळे आहे ना. जी वचन न मोडी, जे सांगतील त्याप्रमाणेच काय काय म्हणजे तो फलाला काय होतो, प्राप्त होत असं. पुढे शास्त्राध्ययनाने बुद्धीत वाद करण्याचे चातुर्य येते व त्यामुळे शिष्याच्या सर्व शंका निवृत्त करता येतात. थोडे वाचत जा. ते शास्त्र अध्ययन नसल्यामुळे शिष्यास निस्संदेह बोध होणार नाही, म्हणून तो ब्रह्मनिष्ठ असला तरी त्यास सद्गुरू म्हणता येणार नाही. कारण आपल्या सगळ्या शंका कोण निवृत्त करतो? भगवद्गीतेमध्ये नाही का शंकेचं निवारण कोण करतो? भागवत म्हणा किंवा कोणत्याही ग्रंथामध्ये म्हणा. जीवाला शिष्याला शंका काय होणार, येणारच. त्या शंकेचं काय झालं पाहिजे? अतिंद्रिय वस्तूच्या विषयीची शंका आहे ना. देव दिसतो का, ईश्वर दिसतो का? मग गुरुजी सांगतात त्याच्यावरती काय ठेवावं लागतं? विश्वास. पाप पुण्य दिसत असते का? पण त्याच्यावर काय ठेवावं लागतं? नाही तर मग एकादशीचं अन्न पाहणं, स्वानुविष्टे कोणाचं वचन आहे, मग आपलं त्याच्यावरती काय पाहिजे? विश्वास. चोरी केल्यानंतर काय होते, याच्यावर काय पाहिजे? मग कशा करता सांगितलं? पाप आणि पुण्य दिसत असते का? मग मानव काय लागते? शास्त्राचा. तस्मात शास्त्र आहे का? शास्त्र सांगते त्याच्यावरती आपला विश्वास असावा. न दिसणाऱ्या वस्तूविषयी अलीकडे नाही का लोक सुद्धा आपल्याला म्हणतात, म्हणले का कुठं काय ईश्वर आहे ईश्वर आहे असं म्हणतात, तर मग तो दिसत का नाही? माणसासारखं काय झालं पाहिजे? म्हणलं तुम्ही आंधळे लोक आहात. त्याला अंधश्रद्धा म्हणतात. कोणती बऱ्याच बफाडली होती तर थोडी बंद पडली. कशाला वारी करायची पंढरपूरची नाही का? उगा आपले पैसे खर्च करायचे, वेळ झाडायचा, 2 महिने घालवायचे आणि पुन्हा पैसे काय करायचे आणि मग वारी करायची. म्हणजे अंधश्रद्धावान लोक म्हणत असतात तुम्ही वारी केली, भेटला का विठोबा, भेटला का तुम्हाला? त्यांची भाषा असते कोणाची, भेटला का विठोबा? बरं बाबा भेटला विठोबा. काय म्हणाला विठोबा? म्हणलं तुला हात म्हणून जशा लोकांच्या काही शंका राहतील त्या काही सांगता येत नाही. अलीकडचा आणि विचार वाद उलटं चालायला लागलाय बा. काय झालं? उलटं शास्त्रामध्ये पाप होते आणि अलीकडची विद्या म्हणते पुण्य होते. हे बरं आपले संस्था आहे म्हणून चांगली आनंदाची गोष्ट आहे. उलट तर लोकांचं आता तुमचे हॉस्पिटलचे लोकसुद्धा म्हणायला लागले. काय म्हणायला लागले? म्हणले मास्कानं हे शरीराला फार पोषक आहे बा. काय सांगा, अलीकडे वाद चाललेला आहे बघा. म्हणलं खुशाल मुलाला सशक्त होण्याकरता काय करायचं? हे अंडे म्हणा, मांस म्हणा. अलीकडे कुपोषण आहे ना, मग त्यांना पोषक आहार द्यायचा. त्याच्यामध्ये अंडे म्हणा, मांस म्हणा.
आता त्या लोकांना तसं काही वाटत. म्हणजे ज्याच्या घराण्यामध्ये संस्कार असेल त्याला काय म्हणजे चांगले संस्कार घडतात ना. त्याच्यामुळे आपल्याला जाणीव आहे त्याची. कोणती जाणीव? मांस खाल्ल्यानंतर काय होते आहे ना, दारू पिल्यानंतर ब्रह्महत्या सुरापानम संयम गुरुवांगनागमा असे सांगितलेलं आहे. मग आपण आपला विश्वास तस्मात् शास्त्रम प्रमाण श्रद्धावान लभते. नाही का? मग कशा करता चाललेलं आपले जरी दिसत नाही तरी सुद्धा संतावरती विश्वास असल्यामुळे आपल्याला फल प्राप्त झाल्याशिवाय ईश्वर दिसतो का? अनुमान प्रमाण सांगते. ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी ईश्वर काय केला पाहिजे. ज्या अर्थी मूल दिसतं त्याला आई वडील काय केले पाहिजे. नाही तर मग एखादा विद्यार्थी म्हणाला का रे बाबा तुला काय म्हणला आई वडील आमचे. मग वारले का तुझे आई वडील? नाही म्हणाला नव्हतेच. ज्या अर्थी तू दिसतो त्या अर्थी तुझे आई वडील काय केले पाहिजे. तस्माद्यस्य महाभाव सुंदर गीतेमध्ये आहे ना, 9व्या अध्यायामध्ये माता पिता श्लोक आहे. पितामहस्य जगत वेद्यम पितामहस्य जगत. या जगताचा आई कोण आहे? तो बापाई कोण आहे? गीताकार सांगते ना आपल्याला, ईश्वरच सर्वभूतानां हृदये ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी आहे. ईश्वर कशा करता चाले शरीर आकाशे सर्वत्र वसावे वायू पावे के दहावे वर्षावे पर्वती बैसका न संडावे. उद्या समुद्राने म्हटलं मुंबईच्या ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाकरता यायचं. आपलं काय होईल जावे त्याच्यावर समुद्री रेखा. उद्या मुंबई सगळी संपलीच. मग ते आज्ञेने यायचं. म्हणजे समुद्राला आज्ञा आहे आज काय रेषा ओलांडायची नाही. समुद्री रेषा हे आज्ञा पाहिजे. ईश्वर काय केला पाहिजे पडेल त्याला. ज्या अधिकाऱ्यास शंका येणार नाहीत असा सत्वशील शुद्ध बुद्धीचा अधिकारी असेल त्यास त्या ब्रह्मनिष्ठ पुरुषापासून ब्रह्मात्मबोध होईल. पण ज्या अधिकारी पुरुषास शंका असतील त्यास उपदेश करण्यास तो योग्य नाही, म्हणून तो सद्गुरू नाही. मग तिन्ही पदाने युक्त पाहिजे. कोणतं एक श्रोत्रिय पुढे ब्रह्मनिष्ठ पुढे. बरं यदा कदाचित त्याच्यात गौण पद आहे. कोणतं कृपाळ कोणतं पद आहे? गौण पद आहे तो. पण 2 पद मुख्य आहे. गीतेमध्ये 2च दिलेले आहे. तद्विद्धी प्रणिपात आहे उपदेक्षन्ति ते ज्ञानिना तत्वदर्शिना. नाही का? ज्याला परोक्ष ज्ञान आहे आणि कोणतं ज्ञान आहे दोन्ही ज्ञानाने युक्त असेल तो गुरु या पदाला. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम समत्पाणी सगुरुमेव. मग त्याने श्रीगुरुकडे जाऊन आणि नाही का विद्येचा काय करायचा अभ्यास करायचा. हे बरं आहे. आपली गुरुकुल पद्धती आहे. कोणती? शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. नुसतीच फी नाही का जेवणाची व्यवस्था आहे पुन्हा. हे सगळे राहण्याची व्यवस्था. आणि पुढे शाळा असतात तर काय राहण्याची व्यवस्था करतात का? त्याच्यामध्ये काय जेवणाची व्यवस्था असं विद्यार्थी म्हणतो. शिक्षक विचारतो का तू जेवण केलं की नाही? तर जेवण केलं. पण आपल्या ह्याच्यामध्ये गुरुकुल पद्धती आहे. त्याच्यामुळे आनंदाची पुढे वाचला. शिष्यासंबंधी सद्गुरूंचे मुख्य कर्तव्य. आता कर्तव्य गुरुचे काय तर काय कर्तव्य आहे ना. शाळेमध्ये विद्यार्थ्याला त्याला विद्याध्ययन करून पूर्णत्व प्राप्त करून देणे गुरुचं काय आहे बघ. अलीकडे आता ती पद्धत गेली बा. संपला आता सगळा. आता ती पद्धत नाही. तर थोडं काही कमी जास्त शंका आल्या
मग तो विद्यार्थी म्हणतो, गुरुजी आमची शंका आहे सांगा. ते म्हणलं, हे पहा आतापर्यंत काय अध्ययन केलं. म्हणलं अधिक सांगा की. म्हणलं ट्युशन लावा की. गुरु शिष्याचं काय नाही, नातं नाही. हे असं आहे. ही सगळी पाश्चिमात्य पद्धती आहे. कोणती? त्याच्यामुळे गुरुकुल पद्धतीचा ऱ्हास झाला. काय झाला? सगळी जबाबदारी कोण वाहत असत. एकदा आश्रमात गेला की त्याची सगळी जबाबदारी कोणावर ते. त्याच्या जेवण्यापासून राहण्यापासून तर सर्वापासून ही गुरुकुल पद्धती होती. आता ती मोडत चालली, आता संपत चालली आहे. म्हणजे पाश्चिमात्य संस्कृत गुण घेण्याच्या ऐवजी त्याचा परिणाम काय झाला? वेगळा झाला. पुढे वाचा. संसार दुःखास त्रासून त्यातून मुक्त होण्याकरिता शिष्य सद्गुरूकडे जातो. दुःखास 5 प्रकारचे भेदज्ञान कारण आहे. जीव ईश्वरांचा भेद, जीव जीवांचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद आणि जडाचा भेद. या 5 प्रकारच्या भेदज्ञानाने जीवास दुःख होते. गुरुजीकडे कशा करता जातो शिष्य? याच्या तारीने वाचलं ना. गुरुजीकडे कशा करता जातो शिष्य? म्हणजे कार घेऊन द्या म्हणून मुक्त होण्याकरता जातो. कशा करता? मुक्त होण्याकरता जात असतो. म्हणजे 5 प्रकारचे भेद आहे. त्या 5 प्रकारच्या भेदाची निवृत्ती व्हावी लागेल. भेद हा दुःखाला कारणीभूत आहे. आणि त्या भेदाची निवृत्ती होण्याकरता 5 प्रकारचे भेद. त्याच्यामुळे 3 आहे बघा. एक ईश्वर, एक जीव आणि एक जड. जडाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, ईश्वर जडाचा भेद. असे 5 प्रकारचे काय आहे. आणि भेद आहे दुःखाला काय आहे? कारणीभूत आहे. विचित्र असं. कोणीतरी श्रीमंत मनुष्य, त्याचा मुलगा परक्या ठिकाणी आणखी आपला धंदा करत होता. आणि पुढे मग एक रस्ता पेढे घेऊन आला बा. आणि तो आणखी पेढा आणल्यानंतर द्यायला लागला. म्हणला पेढा कशाचा आहे? म्हणला तुम्हाला कोण झाला? भाऊ झाला. त्याचा चेहरा काय झाला? आता भाऊ झाला, तुला बंधू झालेला आहे असं म्हटल्यानंतर चेहरा उतरण्याचं कारण काय झाला पाहिजे? आनंद झाला पाहिजे. मग चेहरा उतरण्याचं काम. मग त्याने विचारलं, म्हणलं गो चेहरा का बरं उतरला? सांगा ते म्हणायला लागले. तर म्हणलं हे पहा आमच्या घरी 50 कोटीची काय आहे? इस्टेट आहे. आता बंधू झाल्यामुळे 25 कोटी गेली. म्हणलं किती आता वाटायला किती राहिले. काय बाय याला म्हणतात पाश्चिमात्य पद्धती. कोणती पद्धती? पाश्चिमात्य. जाऊ द्या आपल्याला. मग भेद हा जीवाला काय आहे? दुःखाला काय आहे? कारण आहे. मग ते भेद काय झाले पाहिजे? हा. आणि तोच आणखी म्हणतो बंधू झाला ना आमच्या आनंदाला काय नाही, पारावार नाही आहे. करायचा आमच्या संकटातून सोडवण्याचा मार्ग काय झाला? मोकळा. ही कोणती भारतीय संस्कृती आहे. उलट आनंद होत असतो. काय होत असतो आहे ना. रामायण वगैरे काय सांगतं? भरताचं आणखी रामाचं बघा काय सुंदर आहे. रामही गादीवर बसत नाही, भरतही गादीवर काय होत नाही. राम का गादीवर बसत नाही? कैकेयीचा हट्ट आहे कोणाचा? आणि भरत का गादीवर बसत नाही? रामाचा ज्येष्ठ पुत्राचा राज्याचा अधिकारी कोण आहे? जो पहिला मुलगा असेल तोपर्यंत राज्याचा काय? म्हणून भरतही गादीवरती बसत नाही. उलट प्रेम आहे. 14 वर्ष वनवास संपल्यानंतर राम जर दिसला नाही तर काय करून टाकेल? आपण त्या नंदीग्रहामध्ये बसले. तिथं अयोध्येला आहे ना सुंदर आता मंदिर बी नाही. पुढे वाचा. म्हणून
शिष्य बुद्धीत असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदांचे अनंत युक्तीने निराकरण करून अविद्यादी मलरहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे हे सद्गुरूचे मुख्य कर्तव्य होय. बघा कोणतं काम आहे? अविद्यारहित ब्रह्माचं कोणतं ज्ञान करून देणे? अपरोक्ष ज्ञान नाही का? ब्रह्म हे कसं आहे? अविद्यारहित आहे. जे काही असंग वयम पुरुष अशा ब्रह्माचं आत्मत्वाने काय करून देणे? ज्ञान करून देणे. ब्रह्माहून तो वेगळा नाही, तुझ्याहून कोण वेगळा नाही असं आत्मत्वाने ज्ञान होतं. पण आत्मत्वाने हे एक कर्तव्य आहे. दुसरं संसाराचं काय करून देणे? संसाराचं काय करून देणे? मिथ्यात्व ज्ञान. आता हल्ली आपल्याजवळ संसाराचं कोणतं ज्ञान आहे? सत्यात्वाने आहे ना. म्हणतात तिथून रडायला काय आहे? एकदा मिथ्यात्व कळालं म्हणजे रडणं काय होते? काय कळायला पाहिजे त्याच्यातलं आहे का? तुम्हाला सांगितलं ना, ती म्हातारी आणि पोरं चाप्टर कागदाचा काय केला साप आणि त्याच्यात रस्त्यात ठेवून दिला आपला असा. म्हातारीला जायचं आपल्याला दंडा महाराजांच्या दर्शना करतात ती आपले. म्हणजे पोरं काय करतात? आजी आजी म्हटलं साप साप. आणि म्हातारीने तो साप पाहता म्हातारीला भ्रम झाला. मला तो काय झाला? माझा काय करता बा? तेवढ्यावर काम मागलं ते झेंडू आला काय आला. पोरांना असं वाटलं तर म्हातारी राम बोलू बाई बोले ना, म्हातारी आले ना काही करे. मग त्या पोरांनी काय केलं? मग ती म्हातारी होती तर साप घेऊन आले. तर साप कशाचा आहे? कापडाचा कागदाचा. मग म्हातारीच्या समोर त्याचं ऑपरेशन केलं. कोणाचं? मग तिला कळून चुकला खरा साप नसून कोणता साप होता? कागदाचा होता असं कळता बरं म्हातारी टुनकन उडी मारली. आतापर्यंत कोणती बुद्धी होती? आता कोणती बुद्धी झाली? मग संत काय करतात? संसाराची सत्यात्व बुद्धी घालवतात. आणि कोणती बुद्धी? दुःखाचा संबंध नाही, काय नाही. म्हणून 5 प्रकारचे भेद निवृत्त करते दुःखाला कारणीभूत आहे. ब्रह्माचं आत्मत्वाने काय करून दिले? आणि पुढे संसाराचं काय दाखवले? 15वा अध्याय तुम्हाला सुंदर आहे. भगवद्गीतेमध्ये 15वा अध्याय ऊर्ध्वमूलवदशाख वगैरे पुढे अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा त्यासच आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. नाहीतर आपण स्वतः मुंडन करून दुसऱ्यास मुंडन करविणारा किंवा अशाच दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हांनी अंकित करणारा तो आचार्य किंवा सद्गुरू नाही. तो सद्गुरू होऊ शकत नाही. अलीकडे चालत असताना काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणले आमच्या गुरुजीने आम्हाला ब्रह्माचं काय करून दिलं? अरे ब्रह्माचं ज्ञान करून दिलं म्हणजे काय करून दिलं? ते म्हणायला लागले. म्हणले खोलीमध्ये त्याला लाईट सगळे काय करून टाकले, विझून टाकले, खोली बंद केली आणि सांगितलं त्याला डोळे लाव. त्याने डोळे लावले. सांगितलं तर डोळ्यावर काय करायचे? हात ठेवायचा. ठेवला. मला गुरुजीने हात काय केला असं दावला. त्याच्यामुळे निळा वगैरे प्रकाश दिसायला लागला. काय दिसायला लागला? म्हणला गुरुजी ब्रह्म म्हणजे काय? म्हणला निळं दिसतं ना तेच ब्रह्म आहे. असे प्रकार पूर्वी काय होते होतं. आधी ब्रह्म पाहिले तेव्हा ब्रह्म एक तत्व आहे. तुम्ही जर जास्त चिंतन केलं जातं त्याला ब्रह्ममीमांसा म्हणतात. ब्रह्मसूत्र. आता तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्यता यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति तद्विज्ञासते तद्धर्म स्वस्य श्वेतकेतो.
ब्रणात ब्रह्म असं म्हणतात. आपलं मूळ स्वरूप कशात पुढे तुम्हाला 4थ्या अध्यायामध्ये मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर कोण दिलेलं आहे. पुढे 4था अध्यायामध्ये मी कोण आहे, संसाराचं स्वरूप चांगलं चिंतन केलेलं आहे. त्यावेळेस चिदानंद रूप शिवम हे मूळ स्वरूप आपलं आहे. या स्वरूपावर ते संत काय करतात, आणत असतात. तात्पर्य कशाकरता सांगितलं, यथार्थ ज्ञान सोडून देऊन अन्य ज्ञानामध्ये नेणारे ते गुरु या पदाला काय होत नाही, योग्य होत नाही. गुरुबा या पदाला योग्य कोण आहे, त्याच्यात लक्षण श्रोत्रिय पुढे पुढे कृपा. बोध दिला मग सांगायचे मग शांती नाचत प्रेमचंदेचा एका जनार्दनी पावलं असं सिरकुट आहे. उपनिषदामध्ये बऱ्याचशा काय आहे, कथा आहे बघा. कठोपनिषदामध्ये नचिकेत आणि यमराज त्याची कथा आहे. सगळे गीतेचे श्लोक त्याच्यामध्ये आहे. उपनिषदातले श्लोक भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून भगवद्गीतेत काय केलेले आहे पुढे. श्रुती स्मृतींच्या प्रमाणाहून हे सद्गुरू लक्षण सांगितले आहे. शिष्य कोणाच्या प्रमाणाने सांगितले आम्ही, कोणाचं लक्षण सांगितलं पुढे संपलं का. बरं, अधिक विचार कधी करू आता.